लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. तेवीस लाखांच्या बस बॅग लिफ्टिंग गुन्ह्याचा पर्दाफाश. अंबड युनिट क्रमांक 3च्या जाळ्यात 3 महिला आरोपी. गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची अवघ्या काही दिवसात उकल. चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी तपास सुरू. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3ने उल्लेखनीय कामगिरी करत गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील तब्बल 23 लाख रुपये किमतीच्या बस बॅग लिफ्टिंग प्रकरणातील 3 महिला आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याचा यशस्वी छडा लावला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवराम येवले वय 62 वर्ष, राहणार मुंबई नाका परिसर, हे आपल्या पत्नीसह एसटी बसने नाशिककडे प्रवास करत होते. दरम्यान पिंपळगाव बसवंत ते उमराळे या मार्गावर त्यांच्या बॅगेतील सुमारे 23 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा अंबड युनिट क्रमांक 3च्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळासह उमराळे बस स्टँड ते ओझर बस स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. यावेळी काही संशयित महिला बसमधून उतरून रिक्षामध्ये जाताना दिसून आल्या. या धाग्याच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकांची चौकशी केली व संशयित महिलांचा माग काढला. तपासादरम्यान संबंधित महिला ओझर विमानतळ परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व गुन्हे शोध पथकाने सापळा रचून 3 संशयित महिलांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र सखोल चौकशी व पुराव्यांच्या आधारे त्यांना बसमधील गर्दीचा फायदा घेत बॅगमधील दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत. लाजम्मा उल्लारप्पा गड्डी वय 50 वर्ष, राहणार विकलवाणा, जिल्हा संभाजीनगर. मंजुषा मल्लेश किल्लीप वय 27 वर्ष, राहणार पाणीटाकी, भवानी रोड, सोलापूर. पूजा व्यंकटेश किल्लीप वय 26 वर्ष, राहणार लक्ष्मी मंदिर परिसर, गंगापूर, जिल्हा संभाजीनगर. या आरोपी महिलांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चोरी गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील इतर धागेदोरेही तपासले जात आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नहावकर, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसेच अंबड युनिट क्रमांक 3 व गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी कारवाईमुळे प्रवाशांच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी प्रभावी अंकुश आणल्याचे मानले जात असून नागरिकांनी प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.